प्रत्येक व्यक्ती आपलं आणि आपलं कुटुंबाचं जे आयुष्य आहे ते सुरक्षित असावं यासाठी धडपड करीत असतो. मात्र आजकाल कधी काय घडणार आहे याचा नेम नाही. आपल्या पाश्चात आपलं कुटुंब सुरक्षित राहावं यासाठी सरकारने एक खास योजना आणली आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या योजनेमध्ये वर्षाला फक्त 436 रुपये प्रीमियम भरावा लागतो. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲटो डेबिट पण करू शकता. प्रत्येक वर्षी दर वर्षाला तुम्हाला फक्त 436 रुपये भरायचे आहे. याचा जो फायदा आहे तुमच्या कुटुंबाला, तुम्ही नसताना समजा तुम्ही मरण पावले असतील तर तुमच्या कुटुंबाला मिळणार आहे याचा फायदा. तर चला जाणून घेऊया ही स्कीम कशी आहे आणि कुठे आपल्याला हे पैसे भरावे लागणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार, मी प्रवीण शंभरकर. तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तुमचं बचत खातं जर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल आणि तुमचं जे वय आहे ते 18 ते 50 दरम्यान असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. तर सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ तुम्ही घ्यायला हवा. वर्षाला 436 रुपयाचं प्रीमियम भरून तुम्ही तुमच्या कुटुंबाला 2 लाखाचं जीवन विमा संरक्षण मिळवू शकता. ही योजना आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि सोपी असून कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय ही उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी तुमच्याकडे जनधन खातं असणे आवश्यक आहे. ज्याचं जनधन खातं आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय ॲक्सिडेंट इन्शुरन्सचा देखील फायदा मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही हे खातं उघडलं नसेल तर शक्य असल्यास आजच अकाउंट उघडा आणि ही योजना सुरू करून घ्या. जीवन अस्थिर आहे आणि आपण कोणत्या अडचणीमध्ये केव्हा पडू याचा नेम नाही. अशा वेळी कुटुंबासाठी एक आर्थिक आधार ठेवणं फार गरजेचं असतं. याच विचारामधून ही जी योजना आहे ती राबवण्यात आली आहे. जे बँक ऑफ महाराष्ट्र आहे ते ग्राहकांसाठी ही जी विमा योजना आहे ते सहज उपलब्ध करून देत आहे. या योजनेमध्ये प्रीमियम केवळ वर्षाला 436 रुपये भरायचा आहे. म्हणजे दिवसाला फक्त ₹1.20 इतका भरायचा आहे. एका दिवसाला ₹1.20. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या नोंदणीकृत नातेवाईकाला किंवा त्याच्या मुलाला किंवा त्याच्या पत्नीला म्हणजे जे नॉमिनी आहे ते 2 लाख रुपयाची रक्कम त्याच्या खात्यावर मिळणार आहे. हे जे 436 रुपये प्रीमियम आहे ते वर्षाला आपोआप तुमच्या खात्यामधून कटणार आहे. याशिवाय नव्याने खाते उघडण्यासाठी लगेच या योजनेचा लाभ घेता येतो. कोणतीही वैद्यकीय तपासणी करणे गरजेची नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही विशेष वैद्यकीय कागदपत्रांची गरज नाही. तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये भेट देऊन मोबाईल बँकिंगद्वारे किंवा नेट बँकिंगद्वारे ही जे PMJJBY तुम्ही नोंदणी करू शकता. म्हणजे प्रधानमंत्री विमा संरक्षण योजनेसाठी तुम्ही नोंदणी करू शकता. एकदा नोंदणी केल्यानंतर ही जी योजना आहे दरवर्षी रिन्यू होऊ शकते आणि तुमचं जे संरक्षण आहे ते कायम राहतं. आजच जर तुम्ही तुमचं बँक खातं तपासून ही योजना सुरू केली तर उद्याचा जो निश्चित काळ आहे तो अधिक चांगला होणं. कारण अपघात, आजार किंवा कोणतंही नैसर्गिक जे संकट आहे ते कोणताही इशारा न देता येतात. पण तुमच्या नंतरही तुमच्या कुटुंबाची काळजी कोण घेतंय ही जी भावना आहे फार मोठा आधार ठरते. बँक ऑफ महाराष्ट्रासारखी विश्वासार्ह सरकारी बँक ही योजना राबवत असून ग्राहकांना कोणतीही फसवणूक किंवा अडचण येत नाही. बँक ऑफ महाराष्ट्र सगळ्यात बेस्ट बँक आहे. कमी उत्पन्न गटातील कुटुंबासाठी ही जी योजना आहे एक मोठी फायदा देणारी आहे. याशिवाय तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जनधन खातं उघडून सुद्धा या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. फक्त तुम्हाला वर्षाला 436 रुपये भरायचे आहे आणि तुम्ही तुमचा अपघात झाल्यानंतर तुमच्या कुटुंबांना जो कोणता त्या अर्जदाराने नॉमिनी ठेवला आहे, त्या खातेदाराने नॉमिनी ठेवला आहे त्याच्या अकाउंटमध्ये 2 लाख रुपये तुमचा अपघात झाल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर त्यांना मिळणार आहे. कोणत्याही बिमारीमुळे मृत्यू झाला असेल पण तुमचं जे वय आहे ते फक्त 18 ते 50 दरम्यान असायला हवे अर्ज करता वेळेस या योजनेचा. ठीक आहे. ही योजना गरीब कुटुंबासाठी फार महत्त्वाची आहे. उत्पन्न ज्यांचं फार कमी आहे ही जी योजना आहे या योजनेचा लाभ मी घेत आहे कारण माझ्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अकाउंट आहे आणि जनधन खात्याचं पण आहे. तर या योजनेचा लाभ मी घेत आहे. म्हणून मला वाटलं की आज हा व्हिडिओ बनवावा. त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवला. कारण फक्त वर्षाला 436 रुपये तुमच्या अकाउंटमधून कटतात. माझ्या अकाउंटमध्ये 436 रुपये वर्षाला कटतात. आणि समजा माझा अपघात झाला तर माझे जे नॉमिनी आहे माझी पत्नी तिच्या अकाउंटमध्ये 2 लाख रुपये माझा अपघात मृत्यू झाल्यानंतर किंवा कोणत्याही बिमारीमुळे मृत्यू झाला असेल, नैसर्गिक आपत्तीमुळे जर माझा मृत्यू झाला असेल तर तिच्या अकाउंटमध्ये 2 लाख रुपये विमा मिळणार आहे. ठीक आहे.
तर समजलं, लवकरात लवकर जाऊन बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये भेट द्या, या योजनेबद्दल विचारा. ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, आजची जर माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.